हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी आपण इथे शेपू ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। भाजी तयार करण्यासाठी आपण इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो हा कट करून घेतलेला आहे। आणि भाजी तयार करण्यासाठी आपण शेंगदाणा कूट देखील वापरणार आहोत, ज्यामुळे की भाजीला ग्रेव्ही खूप छान येईल। चला तर मग आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। आपण कढईमध्ये 2 पड्या तेल हे घेतलेलं आहे। तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण इथे चिमूटभर मोहरी टाकणार आहोत। ती व्यवस्थित तडतडली की आपण अर्धा चमचा जिरे हे टाकणार आहोत। जिरे व्यवस्थित तडतडले की आता आपण यामध्ये कट केलेले ठेचलेले लसूण टाकून देऊ। ते व्यवस्थित फ्राय झाले की आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करू। टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाले की आपण यामध्ये कट केलेली शेपू टाकून देऊ। टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये मिरची पावडर टाकू। 1 चमचा मिरची पावडर, चिमूटभर हळद, व्यवस्थित फ्राय करून घेऊ। आता आपण यामध्ये कट केलेली शेपू ही ॲड करू। थोडी थोडी ॲड करायची आहे। भाजी व्यवस्थित वाफळली गेलेली आहे। आता आपण भाजीमध्ये गरम पाणी ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पाण्याला एक उकळी फुटली का मग आपण यामध्ये शेंगदाणा पावडर टाकूयात। आता आपण यामध्ये शेंगदाणा पावडर ॲड करूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। खूप भन्नाट बनते ही रेसिपी। भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, खूप छान प्रकारे आपली भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।